आपल्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर आहेत. सर, एका पत्रासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे. राजकारण त्याच्यावर आता पेटणार अशी शक्यता वाटते. एक पत्र ते म्हणजे आपण जे तुषार दोषी आहेत त्यांची जी बदली झाली पुण्याला, त्या संदर्भात ती बदली रद्द व्हावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं का, असा प्रश्न विचारला होता. निश्चितपणे मी पत्र लिहिलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण प्रकरण चिघळलं ते लाठीमारीवरून चिघळलेलं आहे आणि ते प्रकरण शांत होण्यापूर्वीच पोस्टिंग देणं हे पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्यासारखं असतं. आपण नेहमी हे बघितलं पाहिजे की वातावरण शांत कसं होईल. एखाद्या अधिकाऱ्याला पोस्टिंग कधी ना कधी मिळतच असते. त्यांची एन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर पोस्टिंग मिळत असते. तोपर्यंत त्यांना हेडक्वार्टरला ठेवता येतं. याच्यामध्ये काहीही अडचण नसते असं मला स्वतःला वाटतं. मी 4 वर्ष गृह खात्यामध्ये काम केलेलं आहे. वातावरण शांत होणं हे अधिक महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने मी हे पत्र दिलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. यावर मुख्यमंत्र्यांचं काही उत्तर आलं का किंवा काही संदर्भात तुमची चर्चा झाली का मुख्यमंत्र्यांशी? बघा, मी माझी बाजू मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेली आहे आणि ही बदली त्वरित थांबवावी असं सुद्धा मी सांगितलेलं आहे. कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक विश्वास निर्माण व्हायला लागतो. आपण ज्यावेळेला लाठी हल्ला झाला त्यावेळेला ॲक्शन घेतली. ॲक्शन घेणं बरोबर आहे की चुकीचं हे चौकशीमध्ये निश्चित होईल. परंतु तोपर्यंत अशी ॲक्शन घेणं आणि त्यांना पोस्टिंग देणं हे निश्चितपणे मराठा समाजाच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण झाली असते की आम्हाला दिलेलं आश्वासन चुकीचं होतं, अशी सुद्धा भावना निर्माण होऊ शकते. खरं तर आपण आता ज्यावेळेला आरक्षणाच्या दिशेने पाऊल टाकतो आहे त्यावेळेला असं वातावरण समाजामध्ये निर्माण होणं योग्य नाही असं मला मनोमन वाटतं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे आणि असं म्हटलं आहे की पुन्हा एकदा सरकारमधली 2 मतं दिसून येतं. एकीकडे गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी ही बदली पुण्याला त्यांची केली. दुसरीकडे तीच बदली कॅन्सल व्हावी म्हणून शिंदे गटाचे म्हणजे आपल्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जातात. त्यामुळे सरकारची 2 टोकं 2 बाजू दिसून येतात. पुन्हा एकदा सरकारमध्ये दुमत दिसून येते असं वाटतं. असं बिलकुल नाही. बघा, फडणवीस साहेब जर त्या दिवशी हजर असले असते, ज्या दिवशी हुतात्मा दिन आहे त्या दिवशी मी त्यांना सुद्धा पत्र दिलं असतं. शेवटी सर्वांनी चर्चा केली पाहिजे. चर्चेमधून महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं निर्माण झालं पाहिजे. महाराष्ट्राला आज गरज आहे ही शांततेची आहे. सर्वांमध्ये सलोख्याची गरज आहे. अशा वेळेला वातावरण अधिक चिघळणं हे योग्य नाही असं मला वाटलं, म्हणून मी ते पत्र दिलं. आणि हे पत्र देताना ते शिंदे साहेबांकडे द्यावं की फडणवीस साहेबांकडे द्यावं हा प्रश्न नव्हता. त्या दिवशी ज्यावेळेला आम्ही हुतात्मा चौकामध्ये हुतात्मा जे झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली व्यक्त करायला गेलो त्यावेळेला केवळ शिंदेसाहेब आणि अजितदादा उपस्थित होते. आदरणीय फडणवीस साहेब हे दौऱ्यावर होते आणि त्याच्यामुळे त्यांना दिला. आम्ही शेवटी सरकार म्हणून सगळे एक आहोत आणि जे जनतेच्या हिताचं आहे ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत. हे करताना काही वेळेला असं दुर्लक्षसुद्धा होतं की ह्याचा नेमका परिणाम काय होईल याचं असेच न करता फक्त नियमांकडे बघितलं जातं आणि फक्त नियमांकडे बघून महाराष्ट्रातली शांतता जर पुन्हा एकदा डिस्टर्ब होणार असेल तर ते योग्य नाही असं मला वाटलं, म्हणून मी पत्र दिलं. त्याच्यावर योग्य तो निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील. पण ते पत्र मुद्दाम व्हायरल केलं गेलं असं देखील वडेट्टीवार यांचा आरोप आहे आणि मुद्दाम अशी भावना निर्माण केली गेलेली आहे की शिंदे किंवा शिवसेनाकडून त्यांची स्थगिती थांबवली जाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना स्थगिती दिली जाते आणि चांगली पोस्टिंग दिली जाते कुठे ना कुठे पुण्यासारख्या जागेमध्ये. नाही, बघा, असं म्हणणं चुकीचं ठरेल. स्वतः फडणवीस साहेब हे अत्यंत कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहेत. प्रश्न असा उद्भवतो की सामाजिक परिस्थिती कशी आहे, एकंदर वातावरण कसं आहे याच्याकडे बघायचं की नेमकं नियमांकडे बघायचं. नियमांकडे बघून डिपार्टमेंटने हे प्रपोज केलेलं आहे. हा काय फडणवीस साहेबांचा निर्णय नाही. मुद्दाम फडणवीस साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर त्यांच्या काळातच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा बनला आणि तो हायकोर्टामध्ये टिकला. दुर्दैवाने त्यांचं राज्य गेल्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांना ते बाजू योग्य तऱ्हेने सुप्रीम कोर्टात मांडता आली नाही, योग्य ते एफर्ट्स घेतले नाही. त्याच्याबद्दल आम्ही कोणाला दोष नाही. शेवटी झालं ते होऊन गेलं आहे. परंतु आता पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने ऐकण्याचं मान्य केलं आहे आणि आम्ही अत्यंत वेगाने निर्णय घेतो आहे. शिंदेसाहेब दिवसरात्र शिंदेसाहेब फडणवीस साहेब सगळे स्वतः याचा आढावा घेत असतात. प्रत्येक डिव्हिजन वाईज कमिट्या नेमलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जो आक्षेप होता की तुमची जी सर्वेची साईज आहे ही छोटी आहे त्याच्यामधून आम्ही बाहेर पडू. दुसरा, हा समाज सुधारलेला आहे अशी जी काय त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे
त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी योग्य ती माहिती गोळा करायला लागेल, ती आम्ही योग्य वेळेमध्ये पूर्ण करतो आहे. आणि हे सगळं करताना आम्ही एकत्र आहोत. शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, अजितदादा, आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते टिकणारं आरक्षण द्यावं आणि OBCच्या आरक्षणावर कुठलाही परिणाम न करता ते द्यावं आणि आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. शेवटचा प्रश्न, अजूनही आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहात का की त्यांची जी बदली आहे ती थांबवण्यात यावी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत? हे बघा, शेवटी आज रोज लोक TV बघत असतात. बातमी बघता बघता सगळीकडे झाली असती आणि आंदोलनाला एक नवीन विषय मिळाला असता. आंदोलन शांत होणं महत्त्वाचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणं जास्त महत्त्वाचं आहे की एखाद्या अधिकाऱ्याची बदली जास्त महत्त्वाची आहे, असं जर मला कोणी विचारलं तर मला असं वाटतं की अधिकारी थांबू शकतात. त्यांचा पगार चालू असतो. हेडक्वार्टरला एखाद्या पोस्टवर ते काम करू शकतात. पण एखाद्या विभागामध्ये पाठवणं म्हणजे लोकांचं इम्प्रेशन असं होतं की आम्हाला आश्वासन दिलं शासनाने आणि शासनाने चौकशी पूर्ण होण्यापूर्वी पोस्टिंगसुद्धा दिलं, असं समज शासनाबद्दल होणं चुकीचं होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी हे पत्र दिलं आहे, एका चांगल्या उद्देशाने दिलं आहे की महाराष्ट्र शांत राहावा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर विजय वडेट्टीवार यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, ज्या पत्राबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यावर आता स्वतः दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे आणि ABP माझ्याशी बोलताना देखील सांगितलं की मी अजूनही त्या आपल्या मतावर ठाम आहे. आरक्षण हा मुद्दा तापत असताना एखादी पोस्टिंग ही पुण्यासारख्या जागी मिळणं हे चुकीचं आहे, त्यामुळेच त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.